नमस्कार मंडळी, सोनाली किचन कटाय रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण मस्त पारंपरिक पद्धतीने बाजरीच्या खारोड्या बनवणार आहोत। खारोड्या म्हटलं की अगदी पूर्वी काळाची आठवण येते, तर अगदी पारंपरिक आजीच्या पद्धतीने ह्या पद्धतीने बनवलेला आहे। तर मस्त अशी ही रेसिपी आहे। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडल्यास नक्की चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका। तर अशा मस्त एकदम अशा बाजरीच्या खारोड्या म्हटलं की हे तळून न खाता कच्च्याच खायला इतक्या भारी लागतात ना। तुम्ही एकदा जर ह्या बनवल्यात तर तुम्ही दुसऱ्या पद्धती सगळे विसरून जाल। तर अशा पद्धतीच्या ज्या खारोड्या आहेत ते बनवताना अगदी काही एक दोन जर टिप्स वापरल्या तर तुमच्या खारोड्या मस्त अगदी परफेक्ट बनतील। तर इथं मी 1 किलो बाजरी घेतलेली आहे आणि ती बाजरी रात्रभर भिजत घातलेली आहे। तर अशा पद्धतीनं बघा, जी बाजरी आहे ती रात्रभर भिजायला जास्तीच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि सकाळी अशा पद्धतीने ही बाजरी जी आहे ती धुवून घ्यायची। 2-3 पाण्याने बाजरी स्वच्छ अशी धुवून घ्यायची, त्यामुळे जास्तीचं फेस वगैरे निघून जातो आणि बाजरी आपली स्वच्छ तयार होते। तर अशा पद्धतीची जी बाजरी आहे धुवून नितळायला ठेवलेला आहे। एखाद्या चाळणीमध्ये तुम्ही हे नितळायला ठेवून द्यायचं आणि थोडंसं जास्तीचं पाणी निघून गेल्यावर कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून आता हे आपल्याला बाजरीला मोड आणण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर अशा पद्धतीनं छोटीशी अशी पोटली बांधायची, ठेवून द्यायचं। दुसऱ्या दिवशी मस्त थोडेसे कोरडे कोरडे आपले हे बाजरी तयार होतात आणि ती मिक्सरला एकदम अशी भरड वाटून घ्यायची। तर बघू शकता अशा पद्धतीने जी मी वाटून घेतलेलं आहे आणि ते जास्तीचं पाणी टाकून आता हे भिजवून घ्यायचं आहे। जे वरचा जो कोंडा आहे असा काढून घ्यायचा। जे पीठ आपण तयार केलं होतं त्यामध्ये पाणी टाकल्यावर जो कोंडा असतो बाजरीचा तो सगळा निघून जातो। तो हाताच्या साहाय्याने सगळा काढून घ्यायचा आणि रात्रभर अजून बाजरी तशीच आपल्याला पाण्यामध्ये ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी त्यावरचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आणि हे जे पीठ तयार होतं यापासून खारोड्या बनवणार आहोत। जेवढं पीठ आहे तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे, त्यासाठी एखादं भांड्यामध्ये मोजून घ्यायचं। तर मसाला तयार करून घेणार आहोत। इथं हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि जी हावरी घेतलेली आहे ती आपण नंतर टाकणार आहोत। तर आता हे मिक्सरमध्ये एकदम असं पाणी न टाकता जाडसर असं वाटून घेणार आहोत। तुम्ही यामध्ये थोडीशी मूठभर कोथिंबीरसुद्धा टाकू शकता, मी टाकायला विसरलेली आहे। तर बघा इथं मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। जेवढं आपलं जे बाजरीचं ते मिश्रण तयार झालं होतं तेवढंच आपल्याला इथं पाणी घ्यायचं आहे। तर इथं जो मसाला तयार केला होता तो टाकून घेतलेला आहे, जिरं टाकलेलं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। 2 चमचे पोह्याचे जो चमचा असतो त्याने मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे। तर बघू शकता अशा पद्धतीनं जे पाणी आहे छान असं उकळलेलं आहे, ते बाजरीचं आपण आता ह्यामध्ये चीक आहे तो टाकून देणार आहोत। लगेच टाकायचं आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं। तर छान असं मिक्स करत राहायचं, जेणेकरून गाठी होणार नाही। आपलं जे पीठ खारोड्याचं आहे ते चांगल्या प्रकारे शिजून येते। तर अगदी इथं मी सतत आपल्याला हे जे पीठ आहे ते 20 ते 25 मिनिटं चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं आहे। त्यामुळे खारोड्या छान होतात, खुसखुशीत होतात, तळल्यावर सुद्धा काळे पडत नाहीत। तर बघा अशा पद्धतीनं छान असं झाकण लावून आपल्याला इथं 25 ते 30 मिनिटं मी हे शिजून घेतलेलं आहे। बाजरी कसं आपण भरड बनवलेली होती त्यामुळे बाजरीला शिजायला वेळ लागतो। तर इथं मी चांगलं असं शिजून घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता इतपत पातळ वाटते, पण थंड झाल्यावर अगदी घट्टसर आपली ही बाजरी तयार होते बाजरीच्या खारोड्या बनवण्यासाठी पीठ। तर बघा इथं मी शिजून घेतलेलं जे मिश्रण आहे ते थंड करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती घट्टसर झालेलं आहे। तर आता आपण हे थंड करून घेतलेलं जे मिश्रण आहे बघा अशा पद्धतीने एकदम जसा भात असतो बाजरीचा तसा शिजलेला आहे। तर बघा तुम्ही अशा पद्धतीने ज्या छोट्या छोट्या अशा खारोड्या बनवून घेणार आहोत। जो आपण सांडगे बनवतो भाजीसाठी त्यापेक्षा थोडेसे मोठ्या साईजचे बनवायचे आहेत, वाळून अजून ह्याचा साईज आकार छोटा होतो। तर अशा पद्धतीनं बघा मस्त असे मी बाजरीच्या ह्या खारोड्या बनवून घेते। तुम्ही थापून सुद्धा पापडासारखं सुद्धा करू शकता। 2 दिवस मी कडकडीत उन्हात वाळून घेतलेला आहे। ज्या ह्या बाजरीच्या पापड्यासारखं दिसतंय ना ते बी तुम्ही पाण्याचा हात लावून जो आपण पेपर अंतरलेला आहे त्यावरच तुम्ही अशा पद्धतीने थापून घ्यायचा आहे।
अगदी इझी आहे तीसुद्धा पद्धत. आणि अशा पद्धतीच्या ज्या गोल गोल खारोड्या आहेत बघा, किती मस्त वाळून तयार झालेल्या आहेत. आणि जे हे गोल आकाराच्या पापड्यासारखे आहेत ते सुद्धा मी थापून घेतलेलं आहे पाण्यावर. हाताच्या साहाय्याने पातळ अशा थापून घ्यायच्या आहेत. जितपत आपल्याला पातळ थापता येईल तितपत पातळ थापून घ्यायच्या आहे. ते अशाच खायला सुद्धा अप्रतिम लागतात. तुम्ही भाजून खाऊ शकता किंवा तळून खाऊ शकता किंवा अशाच कच्च्या खाल्ल्या तर सुद्धा दुपारच्या वेळेस उन्हाळ्यामध्ये मधल्या वेळेस अशा खाण्यासाठी अगदी मस्त ही रेसिपी आहे. तर बघा, असे मी तळून सुद्धा दाखवते. मीडियम तेल गरम करायचं, जास्त तेल गरम करायचं नाही. त्यामुळे हे जे खारोड्या आहेत एकदम काळपट होऊन जातात आणि टेस्टसुद्धा चांगली लागत नाही. तर अशा पद्धतीनं बघा छान अशा भाजून घ्यायच्या आणि मस्त चुरमुऱ्याचा चिवडा असतो ना, मुरमुऱ्याचा, तो टाकून घ्यायचा आणि त्यावर हे खारोड्या टाकायच्या. इतकी अप्रतिम अशी टेस्ट लागते. तुम्ही नक्की बनवून बघा. तर अशा पद्धतीच्या ज्या खारोड्या आहेत मी थोड्याशा तळून दाखवलेल्या आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला एक लाईक, एक सबस्क्राईब करा.